हे लक्ष ऐकलं. कालच्या लेक्चरला आपण इंडेफिनेट इंटिग्रलचा काही पार्ट बघितला. आज अवघड पार्ट राहिला इंडेफिनेट इंटिग्रेशनचा. बघायचं आज सगळ्या राहिले त्या सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथड कदाचित उद्याचं एक लेक्चर लागणार आहे. सबस्टिट्यूशन मेथड असा पार्ट आहे. तर तुम्ही जर बघितलं तर काल थोडक्यात पार्शियल फ्रॅक्शन मधलं सबस्टिट्यूशन आपण बघितलं. काल थोडक्यात आपण वनापाऊंड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये पण सबस्टिट्यूशन कधी कधी वापरावं लागतं, ते बी झालंय आपलं. आता जो आपण पार्ट बघतोय सबस्टिट्यूशन जे बघायचे आहे आपल्याला, ते बघायचे दोन टाईपचं सबस्टिट्यूशन असतं. त्यातला पहिला सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे, दोन्हीवर एक्झाम्पल परिचित असेल, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. आता स्टँडर्ड सबस्टिट्यूशन कुणाला म्हणायचं? एक्झाम्पल मध्ये एक कंपोजिट फंक्शन दिलं जातं, म्हणजे हे इंटिग्रेशन या टाईपचं असतं. या डॅश ऑफ एक्स अपॉन ब्रॅकेट मध्ये काय येतं इकडं लक्ष द्या, किंवा फाय डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ फाय एक्स इंटू डी एक्स या टाईपचं असेल तर फाय एक्स बद्दल टी, म्हणजे छेदाला किंवा एक एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटरला किंवा डिनॉमिनेटरला कंपोजिट फंक्शन असतं, आणि फंक्शन मध्ये ज्याला एक्सला रिप्लेस केलेला असतो त्याची डेरिव्हेटिव्ह दिली जाते. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाची एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये दोन अतिशय महत्त्वाची जी एक्झाम्पल आहेत, सगळी तुमच्या असाइनमेंटमध्ये जी एक्झाम्पल 6-7 दिलेत तेवढी केली तर तुम्हाला 4 मार्क्स एक उदाहरण चुकलं जाईल. म्हणजे साधं कॅल्क्युलेशन. त्यामध्ये इथं जर बघितलं तर इकडे लक्ष द्या, इव्हॅल्युएट असं आहे. ह्यात 5-6 प्रकारची उदाहरणं असतात. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स कालचं ह्यातलंच एक्झाम्पल आहे. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एक्स हे ह्यातलंच उदाहरण आहे. एफ एक्स रेश टू एन, म्हणजे मी काय बनवलं नाही तुमचं जमलिंग नको घ्यायला. इथं लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ ई रेश टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इंटू ई रेश टू एक्स इंटू डी एक्स. या कॉस स्क्वेअरच्या जागेवर इथे साइन स्क्वेअर पण देते, गणित बदलत पण कन्सेप्ट तोच. आता इकडे let I is equal to integration of e raised to x plus 1 divided by cos square x into e raised to x into dx याला I म्हणतो. आता मगाशी मी काय सांगितलं, कंपोजिट फंक्शन ज्याला ओळखता येतं त्याला हे उदाहरण सांगतो. कंपोजिट फंक्शन अंशाला आहे का कुठलं? नाही, सगळी कारण x च्या जागेवर x आहे, इथे dx आहे. मात्र छेदाला कंपोजिट फंक्शन आहे, दोन टाईपचं आहे, एक्स रेश टू एन बी आहे, कॉस एक्स पण आहे. इथं बघा, इथं कॉस स्क्वेअर एक्स, एक्सच्या जागेवर काय आलंय? साधा आला असता तर कॉस स्क्वेअर एक्स आला असता, एक्सच्या जागेवर एक्स इंटू ई रेश टू एक्स आलं, म्हणून ते कंपोजिट. मग त्याच्या जागेवर आता इकडे लक्ष द्या, ज्याला टी मानतोय त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली की आलं पाहिजे. बघा इकडे सबस्टिट्यूट करतो मी, इथं बघा सबस्टिट्यूट x into e raised to x is equal to t. याला इक्वेशन याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर इथे इंटू व्ही थेरम वापरावा. पहिला इंटू दुसऱ्याचे डेरिव्हेटिव्ह x तसाच e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x. e raised to x into 1 is equal to dt by dx. तिची डेरिव्हेटिव्ह त्या दोघांतून e raised to x कॉमन निघतोय, ब्रॅकेटमध्ये x plus 1 राहिलं आणि dx इकडे आणला इंटू dt. अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल. त्याच्याऐवजी साइन स्क्वेअर आलं तरी घेऊ नका, काय द्यायचे दिले प्रकार घेऊ शकतो. तिथं परत काय करतोय आपण, इथं बघा सबस्टिट्यूशन केलं ना की इथं बघा ई रेश टू एक्स इंटू एक्स प्लस 1 इंटू dx बद्दल dt घेऊ शकतो आपण. म्हणजे एक्झाम्पल काय झालं इथं म्हणू शकता तुम्ही, प्रूफ इक्वेशन 1 and 2 in given integral. given इंटिग्रल मजा केसर आले का याला सांगतो. इकडे लक्ष, इंटिग्रेशन झालं, ऐका इकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन कुठं करायचं? I is equal to integration of 1 upon cos square b
इंटू डी टी येतं फक्त, इकडे लक्ष द्या. याच्या जागेवर काय घेतलं, कॉस स्क्वेअर टी बरोबर ई रेज टू एक्स इंटू एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. त्याच्याबद्दल काय घेतलं तुम्ही, डी टी घेतलं. काय घेतलं, डी टी घेतलं. आता तर मग तसं जर असेल झालं की काम, एक्झाम्पल आलं. इथं लक्ष द्या, 1/cos स्क्वेअर टी चं तुम्हाला इंटिग्रेशन 1/cos स्क्वेअर म्हणजे काय असतं, sec स्क्वेअर टी इंटू dt. ओके, sec स्क्वेअर टी चं इंटिग्रेशन काय असतं, tan t प्लस c आणि शेवटी फक्त c ची व्हॅल्यू काय करणार टाका, म्हणजे tan ऑफ x इंटू e रेज टू x प्लस c इथं काय करायचं. इतकं सोपं साधं एक्झाम्पल असतं, खूप सोपं एक्झाम्पल असतं. काहीतरी सबस्टिट्यूट करायचं असतं त्याच्याबद्दल. इथं x इंटू ई रेज टू एक्स अपॉन एक्स असं दे बरोबर. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे तुमच्या असाइनमेंटमध्ये. त्याला म्हणायचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. ओळखायचे फक्त एकच तुम्हाला कंपोजिट काय दिलं, कंपोजिट जे दिलेलं असतं इथं लक्ष द्या. कंपोजिट काय दिलं बघायचं, कंपोजिट मधला ह्याच्याबद्दल ती मानायचं. मग बाकी न्यूमरेटर येत होतो बरोबर येते, बरोबर येते, त्याची डेरिव्हेटिव्ह दिली जाते. 1/x log x सुद्धा फंक्शन आहे या टाइपचं, 1/x इंटू log x इंटू dx. बघा बरं, log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x आहे ना, हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी सबस्टिट्यूट काय करेल, लिहिताना मला लगेच लक्षात येते 1/log x इथं लिहिलं इंटू काय येणार आहे 1/x इंटू dx. डेरिव्हेटिव्ह वेगळी घेतली बरोबर. इथं सबस्टिट्यूट मी म्हणेन, इथं सबस्टिट्यूट log x इज इक्वल टू काय म्हणणार t आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर 1/x इंटू dx इज इक्वल टू dt. एक्झाम्पल अतिशय सोपं असतं, 1/t इंटू dt, कारण ह्याच्याबद्दल dt ह्याच्याबद्दल आणि 1/t ची डेरिव्हेटिव्ह असते log ऑफ t प्लस log ऑफ t प्लस c आणि t ची किंमत देऊन टाका log ऑफ log x log of log x plus c. हेलो आवते ऑप्शन कॉलेज किती होतं सोडू का मी हो चालेल त्याला जाऊन सांगतो. काय करायचं हां पण ते कट होईल नाही. तर या टाईपचं तुम्हाला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन असतं. एक्झाम्पल खूप घ्यायचे, ऐका इकडे लक्ष द्या. एक्झाम्पल खूप घेता येतील ह्याच्यावर आणि हे परत तुम्हाला या टाईपचं सबस्टिट्यूशन तुमचं डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पण येणार. त्यातलं एक उदाहरण फिक्स आहे. उदाहरण कुठली करायची तर असाइनमेंटमध्ये करायची, बस तेवढीच करा, बाकी काय करायची गरज नाही. खूप व्यवस्थित घेतलंय आपण. आणि दुसरं एक सबस्टिट्यूशन होतं तुम्हाला, ऐका इकडे लक्ष द्या. दुसरं एक सबस्टिट्यूशन आपण असाइनमेंट नोटबुक हे तुमच्यासाठी मास्टर कॉपी आहे, लक्षात ठेवा मास्टर. ऐका दुसरं एक आहे त्याला तुम्ही म्हणलं जातं फिक्स सबस्टिट्यूशन म्हणून. फिक्स सबस्टिट्यूशन हे लक्षात ठेवायचं. डेफिनेट वरचं एक्झाम्पल नाही आलं तर इनडेफिनेट वरचं येणार, कुठलं तरी उदाहरण येणार तुम्हाला बरोबर. इथं लक्ष, फिक्स सबस्टिट्यूशन कुठल्या टाईपचं असतं तर 3 टाईपचं असतं. इथं लक्ष द्या. एक बघितलं तर इंटिग्रल्स असाइनमेंटमध्ये याच्यावर असाइनमेंट नाही त्यामुळे हा चुकू नका टाकायला, खूप इम्पॉर्टंट. इंटिग्रल्स ऑफ द टाईप मी देतो इथं सगळं 1/a plus or minus b sin x into dx, 1/a plus or minus b cos x into dx किंवा 1/a sin x plus or minus b cos x plus or minus c into dx या टाईपचा असतो. किंवा
ऐका इकडं लक्ष. हेच उदाहरण इंटिग्रल्स ऑफ टाइप इंटिग्रेशन ऑफ 1 upon a plus or minus d sin 2x. इथं x आहे त्याच्याऐवजी फक्त इकडे काय आलंय 2x. त्याला म्हणतात आता हाफ. त्याला काय म्हणायचं? त्याला हाफ म्हणायचं. आणि ह्याला काय म्हणायचं? डबल म्हणायचं. डबल. हॅलो हॅलो अरे तो त्याचा आवाज सारखा उद्या घेऊ नाही जा तेच इथं लक्ष. म्हणजे इथं a प्लस ऑर मायनस b sin x. इथं काय और इंटिग्रेशन ऑफ a प्लस ऑर मायनस b cos x आहे तर. आणि आणखीन एक असतं त्याला सगळं परीक्षेत डेफिनेट बाय इनडेफिनेट 113% उदाहरण. 1 नाही 113. बघा इकडं तिसरं असतं त्याला स्क्वेअर मध्ये सेम टू सेम इंटिग्रल्स ऑफ टाइप a प्लस ऑर मायनस b sin स्क्वेअर x into dx किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 upon a plus or minus b cos square x into dx किंवा इंटिग्रल्स ऑफ 1 upon a sin square x plus or minus b cos square x plus or minus c into dx. बघा ह्या तिन्ही पैकी एकच टाइप आहे. जर अशा टाइपचं एक्झाम्पल असेल a b म्हणजे कोण नंबर्स असतात 5 3 2 1 अशा टाइपचे नंबर्स असतात. ऐका अशा टाइपचे जर एक्झाम्पल असेल काय सबस्टिट्यूट करतो आपण ते tan x/2 t मानायचं. सबस्टिट्यूट करायचं. काय मानणार तुम्ही? tan x काय गणितात बघायचं नाही काय डायरेक्ट या टाइपचे tan x म्हणून तर फिक्स म्हणलंय ना. एक्झाम्पल फक्त या टाइपचं असलं की काय बघायचं का tan x/2 t. मग sin x ची किंमत तुम्हाला मिळते. sin x ची किंमत काय असते 2t/1 प्लस t². cos x ची किंमत मिळते 1 - t²/1 प्लस t². आणि dx ची किंमत काय मिळते 2dt/1 प्लस t². इथं गटायचं नाही. गणतं या दोन्ही ठिकाणी. हाफ असलं तर इथं हाफच घ्यायचं. इथं दोन येतात. इथं बघा सेम प्रकार येतो. इथं सबस्टिट्यूशन या टाइपचं 100 जर 2x असेल सबस्टिट्यूट काय म्हणणार आहे tan x t माना. आणि sin x ची किंमत तीच मिळते. cos x ची किंमत पण तीच इकडची आहे तीच मिळते. त्यामुळे जमलिंगचा विषय नाही. फक्त इथे किंमत कशाची बदलते तर dx ची व्हॅल्यू बदलते. dx ची व्हॅल्यू काय आहे तर ऐका इकडे लक्ष द्या. dx ची व्हॅल्यू फक्त dt/1 प्लस t². काय म्हणायचं dt म्हणजे हा 2 येत नाही. इथं 100% पोरं चुकतात. 100% हा 2 राहत नाही किंवा जमलिंग होतं इकडचं तिकडं बाकी काही नाही. आणि स्क्वेअर टाइपचं जर एक्झाम्पल असेल तर एकदम सांगतो मी गणित पण देतो सुरू. या टाइपचं उदाहरण आलं तर डायरेक्ट आपण काय करतो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. सरळ cos square x ने भागतो. परत काय म्हणतो आपण ते 1 upon cos square x असेल तिथे तुम्ही काय घेता sec square x घेता. आणि sin square x upon cos square x इथं असेल तिथं काय घेता तुम्ही tan square x घेता. आणि ॲट डिनॉमिनेटरला जर बघितलं तर ते sec square x जर आला तर त्याच्या जागेवर 1 plus tan square x घेता. आणि डायरेक्ट सबस्टिट्यूट करता. सबस्टिट्यूट काय करता रे tan x t. बघा सगळा ग्लोबल टाइप तुमच्या पुढे आला. तुमच्या पुढे एक एक्झाम्पल देतोय तर मी माझं एकच एक्झाम्पल जागाच नाही. एक एक्झाम्पल मी इथं घेतो 2023 ला विचारलेलं लास्ट एक्झामला. इथं बघा एवढ्याच मी त्या जागेत सोडवणार आहे उदाहरण. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx/5 - 4 sin x. असं एक्झाम्पल आहे. मी खूप मधलंच घेतलं. आता कालच्या सारखंच वडापाव क्वाड्रॅटिक सारखं तुम्हाला घडवलं. पहिली स्टेप आमची काय असेल i = dx हे डोक्यावर येते मल्टिप्लाय करायचं 1/5 - 4 sin x into dx. ही कुठलं पण इंटिग्रेशन वरचं उदाहरण असतं. पहिल्यांदा i = 10 करा. माना ना i = आता तुम्हाला कळलं पाहिजे हे कुठल्या
कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे तर हे पहिल्या टाईपचं एक्झाम्पल आहे कारण एच्या जागेवर इथं 5 आले बीच्या जागेवर इथं 4 आले अधिक किंवा वजापैकी इथं वजा आले आणि साइन एक्स आहे कसा पण हे हाफ का डबल आहे तर हाफ एक्स आले त्यामुळे हाफ एक्स आहे त्यामुळे हे सबस्टिट्यूशन बरोबर इथं लक्ष द्या 2x आला तर 10 झाला असतं गणित सेमच असतं फक्त sin 2x आला असतं काही विचारू शकता म्हणजे सबस्टिट्यूट काय करणार आहे इथं सबस्टिट्यूट tan x upon 2 is equal to d गेट म्हणायचं आहे मला sin x ची dx ची किंमत पाहिजे cos ची गरज नाही हो sin x ची किंमत डायरेक्ट पाठ करून ठेवायची 2t upon 1 plus t square आणि dx ची पण व्हॅल्यू पाठच करून ठेवायची 2dt upon 1 plus आता पुटअप करा I is equal to integration of 1 upon 5 म्हणजे 5 छेद 1 वजा 4 कंसात sin x ची किंमत काय 2t upon 1 plus t square आणि 2dt ची किंमत काय 2dt upon 1 plus t square कन्सेप्ट लक्षात ठेवा कळलं का या किमती तुमच्या हे तुमच्या रिसाइड पाहिजे डोक्यात पाहिजे बरं 4 मार्क मिळणार का तिकडचं जे तिकडे झालं तरी मिळणार डेफिनेट किंवा इंडेफिनेट तुम्हाला याच्यावर मार्क आहे म्हणजे आता मगाची पण 4 मार्क आहे फक्त असं होऊ शकतं इंडेफिनेटचं उदाहरण घेण्याच्या डेफिनेट पण तुम्हाला काय मी सांगितलं शेवटी लिमिट बदलायची तुम्हाला त्याची मार्क मिळून जाणार म्हणजे येणारच असं कधीच नाही आता इकडे लक्ष द्या काय करायचं हा dt सहगुणक आहे तो बाहेर घ्यायचा म्हणजे I is equal to 2 ला बाहेर घ्यायचा कॉन्स्टंट आहे ना तो इथं लक्ष द्या 1 upon क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 1 plus t square म्हणजे 5 plus 5t square कळलं का 5 into 1 5 5 into t square t square आणि 1 into वजा 4 म्हणजे वजा 4 ना minus 80 divided by 1 plus t square into dt upon 1 plus t square कळलं का रे बाबा छेदाला छेदाचा गुणाकार उलटून गुणिले ज्यावेळेस कराल तुम्ही तर टूल बाहेरच आहे आपलं हे 1 plus t square कायम वर जातं 5t square पहिल्यांदा लिहिलं वजा 8t परत लिहिलं अधिक 5 लिहिलं बरोबर आणि into dt upon 1 plus t square लिहून टाकलं सगळ्याच गणितात हा 1 plus t square निघून जातो जात नसेल तर तुमचं चुकतंय करेक्ट आता इकडे लक्ष द्या एक्झाम्पल मधला टाइप कुठला मिळाला तुम्हाला 1 upon quadratic polynomial पण मिडल टर्म इज प्रेझेंट पहिल्यांदा मेक द कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म इज 1 वर्गीय पदाचा सहगुणक एक काल झालंय रे बाबा बरोबर इथं लक्ष द्या I is equal to 2 upon 5 तो 5 आहे ना इंटिग्रेशन ऑफ 1 upon t वर्ग वजा 8/5t अधिक 1 into dt कळलं का 8 मधून 5 निघत नाही म्हणून 8/5 तसंच केलं 5 मधून 5 काढलं की 1 राहतं कॉमन काढतो म्हणजे डिवाइड करतो आपण भाग थर्ड टर्म काढावी लागेल थर्ड टर्म एवढं मोठं केलं हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ t ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं t येतं 100 ऐवजी म्हणजेच हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ t किती वजा 8/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बेचो का 16/25 अशी करतात वजा 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 इथं आता तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा I is equal to 2 upon 5 plus integration of 1 upon t square वजा 8/5t आणि थर्ड टर्म किती आली तुमची अधिक 16/25 वजा 16/25 आणि मूळचं किती अधिक 1/1 इंटू dt कळलं का इथपर्यंत इथं लक्ष द्या पहिल्या दिलेला तुम्ही टाकायचं म्हणजे I is equal to 2 upon 5 integration of 1 upon t minus याचा वर्गमूळ याचं चिन्ह 4/5 कंसाचा वर्ग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय 16 वजा 16 अधिक 25 किती येतं 9 प्लस 9/25 असे येते करून बघा आता इथं लक्ष द्या I is equal to 2 upon 5 integration of 1 upon
t minus 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dt. म्हणजे फॉर्म्युला यूज तेवढाच करायला लागेल. कुठला रे 1/x² plus a² into dx 1/a into tan inverse of x/a plus c. x/a plus c. इथं बघा I is equal to 2/5 तसंच into 1/a म्हणजे 3/5 into tan inverse of x म्हणजेच t minus 4/5 divided by 4/divided by a किती आहे तुमच्याकडे 3/5 plus c. इथं लक्ष द्या I is equal to 2/5 5/3 into tan inverse of ब्रॅकेट मध्ये 5t minus 4/5 into 5/3 plus c. 5/5 into 5 आन्सर आला. आन्सर 2/3 tan inverse of 5t minus 4 divided by 3 plus c. आणि t ची व्हॅल्यू फक्त लिहून टाका. I is equal to 2/3 tan inverse of 5 tan x by 2 minus 4 divided by 3 plus c. हे 4 मार्क्ससाठी खूप मोठं काम आहे. तुम्ही टप्पे लक्षात ठेवा. पहिल्यांदा सबस्टिट्यूशन करणार, परत 1/4 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल करणार, ते 1/4 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कालचा टाइप समजला तर हेच. मी एकच गणित घेतोय, तुम्हाला परीक्षेत ह्याच टाईपचे येण्याची शक्यता. हा पेपर अवघड आला तर स्क्वेअर. अवघड म्हणजे काय? अवघड पेपर म्हणजे काय असतं? फक्त आपण गृहीत धरलेली गणितं न येत. अवघडची व्याख्या हीच आहे. बाकी काय? मी अभ्यास केला ते आलं नाही, बाकी अभ्यासातच असतं. माझ्यासाठी काय अवघड? मी कुठलं सांगितलं तुम्ही जो अभ्यास केला ते गणित यावे खूप सोपं बघा. तर हे हाफ झालं. मला कुठलंही पाहिजे असेल, यातलं पाहिजे असेल तर विचार. कुठलं घेऊ का ह्याच्यावरचं पाठदिशी बोलतात तर ठीक आहे. बोला. काय आहे तर कुठलं कुठलं पाहिजे असेल ते विचार. काही सांग मला. इंटिग्रेशन ऑफ 1/a² sin square x plus b² cos square x into dx. काय केलं लक्ष द्या. दुसरं एक b² cos square x असं. हे जे एक्झाम्पल आहे ऐका, हे स्क्वेअरचं एक्झाम्पल आहे. कशाचं आलं? साइन स्क्वेअर आणि स्क्वेअर. पण पहिलं आमचं काम आहे ते करून घ्या. हे सोपं असतं ठरवलं. हे सोपं असतं बघा. लेट I is equal to इंटिग्रेट. इथं आता जागा भरपूर आहे. 1/a² sin square x plus b² cos square x into dx. आता बघा स्क्वेअर आहे म्हणजे की पहिलं काम काय करायचं? डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. ऑलरेडी पार्ट केलेलेच आहे. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. cos square x में डिवाइड केलं की इंटिग्रेशन ऑफ 1/cos square x डिवाइडेड बाय a² into sin square x upon cos square x plus b² into cos square x upon cos square x into dx. ह्या cos square ला cos square ने होऊन जाईल. मगाशी मी सांगितलं तिथं 1/cos square x असेल तर sec square x आहे. इथं लक्ष द्या. a1 sin square x upon cos square x म्हणजे tan square x लिहिले मगाशी आपण. आणि प्लस इथं d² असेल. काय असेल? d² आणि इथं dx ला असेल. मगाशी परत तिथं आणखी म्हणलंय छेदाला जर sec square आलं तर त्याच्या जागेवर 1 प्लस टाईप करा. आले का छेदाला sec square? नाही, tan square. छेदाला हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला sec square x आलं तर त्याच्या जागेवर 1 प्लस tan square x. आले का?
नाही आलं आणि डायरेक्ट सबस्टिट्यूशन करा. सबस्टिट्यूट तुम्हाला जे अवघड वाटतं ते विचारा. इंडेफिनाइट इंटिग्रेशनचा थोडा बेसिक पार्ट राहिला सांगा. सबस्टिट्यूट काय करतो आपण tan x = t म्हणजेच काय झालं रे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ज्यावेळेस करतो त्यावेळेस tan x = sec2x dx = dt. मग हे गणित काय मिळते I = इंटिग्रेशन ऑफ 1/a² t² प्लस d² dt आहे. इथं बघा टॅनच्या जागेवर t घ्यायचे आहे, मग टॅनवर काय मिळेल t वर्ग झाला प्लस d वर्ग sec2x dx च्या जागेवर dt. 1/, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स मिळाला फक्त a सहगुणक a वर्ग आहे तो बाहेर घ्या. इंटी 1/a² कॉमन काढतो. 1/, इथं t² राहील फक्त इथं d²/a². कारण त्यातून निघत नाही dt. बरोबर I = 1/a² इंटिग्रेशन ऑफ 1/t चा वर्ग अधिक d/a चा वर्ग dt. परत मगाचाच फॉर्म्युला 1/x² + a² dx 1/a tan इनवर्स ऑफ x/a + c असा फॉर्म्युला. म्हणजे 1/, क्वाड्रॅट 1/a² तसाच 1/a म्हणजेच काय d/a. कळलं का d/a tan इनवर्स ऑफ x म्हणजे t आणि इथं d/a प्लस c. इथं लक्ष द्या I = 1/a² a/b tan इनवर्स ऑफ ad/b प्लस c. आणि t ची व्हॅल्यू देऊन टाका फक्त एका याला एक केली. I = 1/ab tan इनवर्स ऑफ a tan x b प्लस c जय आहे. बरोबर हे प्रॅक्टिस करा. मी व्हिडिओ फक्त फॉर सिम्प्लिसिटी तयार केले तर तुम्ही ते विसरू नका. फिक्स टाईप आहे बघा. तीनपैकी एक उदाहरण देणार हाफ डबल प्लस कर. अजून काही शंका असेल तर विचार करायचा. आपण इंटिग्रेशन संपतोय आता. मेन टाईप संपतायत बेसिक राहिले 2 मार्कची उदाहरण आहे. कळतंय का? डबल आला तर त्या टाईपचं व्यवस्थित. त्याशिवाय रेग्युलरच्या नोटबुक आहेत मी म्हणेल असाइनमेंट करा सराव. त्या टाईपचं उदाहरणार्थ तुम्ही सोडू शकता. असाइनमेंट याच्यावर नाही दिलेली आपण त्यामुळे हे पण प्रिपेअर करा आपल्या तयार करा. ओके इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे मेन टाईप संपले. आता जे आपल्याला काम करायचे ते काम करायचे कशावर तर इकडे लक्ष द्या. examples on rules of integration for फक्त 2 मार्कची एक्झाम्पल ह्याच्यावर प्रोबॅबल आहे. रूलवरच आहे कंपोजिट आहे 2 मार्कची एक्झाम्पल प्रोबॅबल. मला जी वाटता येतील ह्याच्यावर पण असाइनमेंट घेतलेली नाही. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला रेग्युलरची वैभव पण ह्याच्याविषयी 2 उदाहरणं येणार. किती येणार आहेत? काल जी चर्चा झाली इथं लक्ष द्या. तुम्ही एक्झाम्पलच डायरेक्ट घेतलं 1/2x - 1 dx या टाईपचं उदाहरण. त्या टाईपचंच एक उदाहरण घेतो 1/5x + 3 dx आहे. एक सोडवलं तर एक तुम्हाला सोडवता आलं. प्रत्येक जास्त प्रोबॅबल उदाहरण आहे. हे 1/x टाईप कंपोजिट फंक्शन समजतंय का? 1/x टाईप काय कंपोजिट फंक्शन. तिथं लक्ष द्या. पहिलं मी गणित सोडवलं लेटर I = इंटिग्रेशन ऑफ 1/2x - 1 dx म्हणजे log ऑफ mod ऑफ 2x - 1 अपॉन काय येणार आहे 2 प्लस c हे उत्तर. म्हणजे 2 ओळीत तुम्हाला दोन. हे पण गणित तुम्ही सोडवा फक्त अपॉन 5 बस. कळलं? 3 चे आणि वजा 1 चे डेरिव्हेशन औषध संबंध हे 2 मार्क. परत बघा तिसरं उदाहरण असं पण येऊ शकतं तुम्हाला इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये e⁻³ + 3x² + 4
इंटू डी एक्स. साधा सोपा रूल वापरायचा गणित येईल. म्हणजे ह्याच्या जागेवर काय देईल, पण बेरजेचा आणि वजाबाकीचा एका वजा लिहिलं तरी चालेल. पण बेरजेचा आणि वजाबाकीचा रूल वापरायचं पण उदाहरण परीक्षेत येईल. साधं सोपं मी म्हणतेच ना तिथं रूल्स ऑफ इंटिग्रेशन. बरोबर. मग इथं काय करेल ते I is equal to integration of e raised to 3x plus 3x square minus 4 into dx. एक अल्जेब्रावरचं उदाहरण येणार आहे, हे व्यवस्थित लक्षात घ्या. इथं बघा I is equal to इंटिग्रेशन ऑफ e raised to, हे इकडे लक्षात घ्या. कॉमन डिनॉमिनेटर ज्यावेळेस एक असतो त्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन आणि dx न गुणता असा रेग्युलरला बघितले ना. खूप वेळ दिलाय तुम्हाला रेग्युलरसाठी. प्लस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. कॉन्स्टंट बाहेर घेतले म्हणजे I इज इक्वल टू ई रेज टू 3x अपॉन 3. ई रेज टू 3x ची डेरिव्हेटिव्ह ई रेज टू 3x प्लस 3 इंटू एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4 इंटू एक्स प्लस सी. त्याला हे निघून गेलं. I इज इक्वल टू ई रेज टू 3x अपॉन 3 प्लस एक्स क्यूब मायनस 4x प्लस सी. अशा टाईपचे एक उदाहरण येणार आहे. जी टर्म बदलती पाहिजे असल्यास रेग्युलरच्या नोटबुक बघा. समजते. इथं लक्ष आहे, हे सगळं अल्जेब्रा आहे. अल्जेब्राचे सोपी उदाहरण आहेत. काय काळजी करू नका. रूल डायरेक्ट वापरा आणि बेसिक इंटिग्रेशन जर येत असतील तर ते समजून जाईल तुम्हाला काय सुद्धा हवं. पण त्यात ट्रिग्नॉमेट्रीची काही उदाहरणं आहेत की ट्रिग्नॉमेट्रीची. त्यात सगळ्यात महत्त्वाचं इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स असेल इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स असेल इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स असेल इंटू डी एक्स. इथं किंवा इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स असेल इंटू डी एक्स, किंवा इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x असा असेल, किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस कॉस x असा असेल. बरोबर. या टाईपची उदाहरणं. अरे 10 एक उदाहरण करून टाका. एक ट्रिग्नॉमेट्रीचं उदाहरण तुम्हाला काय करेल 2 मार्क मिळेल. बरोबर. त्यातलं कुठलं असं आहे की उदाहरण सुद्धा और आपण काय नेमका विचार करायचा नाही तर नाही सुचावर सुटतंय तर सुटतंय सुटतंय सगळे. बोला रे पडदिशी वेळ जातोय. सारे का सुटतायत का सगळी. रेग्युलर मध्ये सगळी उदाहरणे आहेत. अजून तुम्हाला जर म्हणतात तर इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू कॉस 2x इंटू dx एकदम इम्पॉर्टंट आहे. इथं पुस्तक मी बघितलं मला लगेच कळतंय की ह्या टाईपचे त्यातलं कुठलं पाहिजे का उदाहरण. जर इकडं करायला लागेल अभ्यास. काय ही 2 मार्क आहे इथपर्यंत. ही 2 मार्क 4 मार्क ही सुद्धा आहे. त्याला हलक्यात घेऊ नका. त्याच्या 4 मार्कचं नाहीच उदाहरण येणार. 2 मार्काचं 2 मार्कची 2 एक अल्जेब्रिक फंक्शनचं आणि एक ट्रिग्नॉमेट्री. तुम्ही म्हणला की ते गणित लगेच सोडून दे. कुठलं पाहिजे का माहिती पाहिजे का येते सगळं. व्हेरी गुड. चला येते इथं येते. ट्रिग्नॉमेट्री सोडू नका. 2 मार्कच्या आधी तयारी तुमची. अगदी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पासून आपण 2 मार्कची तयारी करत आहोत. अनेक तयार म्हणजे ऑप्शन सहित सगळं सुटलं. ऑप्शन सहित सुटलं सर. ओके.
ऐका आता राहिला संपला इनडेफिनेट इंटिग्रेशन 100% संपला 100% संपला. डेफिनेट इंटिग्रेशन ज्याला इनडेफिनेट येतो त्याला डेफिनेट इंटिग्रेशन येऊ शकतो. डेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक पण कमी मार्कला आहे कंपॅरेटिव्ह इनडेफिनेट इंटिग्रेशनच्या. त्याच्यावरचं एक उदाहरण फिक्स असतं प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. काय असतं? प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट ही मार्क जो घालवणार आहे इंटिग्रेशन. ऐका हे मार्क 4 घालवायचे नाही. हे प्रोबॅबिलिटी सारखा 4 मार्क आहे. म्हणजे ती जी 28 मार्क आहेत शेवटच्या 2 टॉपिकवर त्यात ही मार्क. खरं तर मी ते बोलतोय 40 मार्क कारण डिफरन्शियल इक्वेशन पण तेवढंच सोपं आहे. त्या 40 मध्ये हे ऍड करा 44. इंटिग्रेशनवरचा एक बी धरणार नाही इतकं काम. पण अख्ख्या इंटिग्रेशन मध्ये सोपा प्रश्न गॅरंटेड असेल तर कधी कधी 2-2 पण उदाहरणं आले त्याच्यावर. बरोबर. तुमच्या असाइनमेंटमध्ये असाइनमेंट नंबर जी 3 आहे कुठले 3 नाही असाइनमेंट नंबर 4 असेल बघा. एक असाइनमेंट नंबर 4 जी आहे ती तुमची कशावर आहे? प्रॉपर्टीज वापरायची. 2च प्रॉपर्टी वापरायची आहेत तुम्हाला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a काय आहे? इंटिग्रेशन फ्रॉम a to b. इथं काय येतं? f of x into dx. इथं f of x into dx असतं. ही प्रॉपर्टी काय आहे बघा? इथं 0 to a च राहतं. इथं सुद्धा a to b च राहतं. तर इथं काय येतं? f of a minus x into dx येतं आणि इथं f of a plus b minus x into dx. लक्षात ठेवा या 2 प्रॉपर्टी. लोअर लिमिट 0 असेल अप्पर लिमिट a असेल पहिली प्रॉपर्टी. म्हणजे पहिली प्रॉपर्टी म्हणजे काय? रिप्लेस x बाय a minus x. लक्षात ठेवा. म्हणजे a च्या जागेवर काय द्यायचं आणि इथं फक्त रिप्लेस काय करायचं? रिप्लेस x बाय a plus b minus x. लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेस लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं ज्यावेळेस लिमिट असतात त्यावेळेस डेफिनेट इंटिग्रेशन. लिमिट असतात त्यावेळेस काय म्हणायचं? डेफिनेट इंटिग्रेशन. बघा इथे एक उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल. इव्हॅल्युएट असाच क्वेश्चन येतो. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 1 to 5 काय लिहिलं तिथं? 1 to 5 क्यूब रूट ऑफ अपॉन क्यूब रूट प्लस क्यूब रूट असंच गणित असेल. रूट अपॉन रूट प्लस रूट रूट अपॉन रूट प्लस रूट असंच गणित असतं. काय विषय नाही. आत काय असेल ते असेल किंवा क्यूब रूट असेल स्क्वेअर रूट असेल ते व्यवस्थित लिहा ना. 9 वजा x हे काय बघा 9 वजा x भागिले 9 वजा x आणि दुसरा ब्रॅकेट आहे x अधिक 3 हे गणित सोडवा. आता मी साधा प्रश्न विचारेन. साहिल हे पहिल्या प्रॉपर्टीवरचं एक्झाम्पल आहे का दुसऱ्या? दुसऱ्या. कारण का लोअर लिमिट इथे 1 आहे. इथं 0 असतं तर पहिले असतं. इथं 0 असतं इथं तर पहिल्यावरचं असतं. इथं येईल काहीतरी दिलेत ना नंबर. म्हणजे इथं काय करायचं असतं? हे गणित सोडवताना बघा गंडातल्या गंडाला बी आलं पाहिजे आणि उत्तर बी आधीच माहीत असतं. I is equal to integration of 1 to 5 cube root of 9 वजा x भागिले cube root of 9 वजा x अधिक cube root of x अधिक 3 into dx आणि याला डायरेक्ट इक्वेशन बरोबर का? हे टेन्शन घ्यायचं नाही. प्रॉपर्टी वगैरे पाठ असेल तर लिहा प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी म्हणा. नसेल तर इथं म्हणायचं रिप्लेस x बाय काय घेते 1 अधिक 5 म्हणजे 6 वजा x. कळलं का इक्वेशन? मग इकडं वरचं I is equal to integration of 1 to 5 cube root of 9 वजा कंसात 6 वजा x डिवाइड बाय cube root of 9 वजा कंसात 6 वजा x अधिक 3 कंसात x म्हणजे 9 वजा x अधिक 3 into dx. कळलं का? x च्या जागेवर 9 वजा x लिहून टाका. आता इकडे लक्ष द्या.
त्या दोघांपैकी एक इथं आहे का नाही, उरलेला इकडं लिहायचं. काय बघू नका काय स्टेपल काय बघायची गरज नाही. I is equal to integration of cube root of x अधिक d घ्या. इथं बघा ह्या दोघांपैकी एक इथं आहे ना, ही प्रॉपर्टी वापरल्यानंतर इथं 100% इथं काय येणार आहे, x अधिक d. बघून नका, बघून काय गरज नाही. बाकी आहे तसंच लिहा. क्यूब रूट ऑफ 9 वजा x अधिक क्यूब रूट ऑफ x अधिक 3 इंटू dx ह्याला समीकरण होतं. कळलं काय केलं? कळलं? लय डोकं सगळ्यात सोपा पार्ट आहे. कळतंय का? म्हणजे एक अपॉन रूट प्लस रूट आणि दुसरा पण रूट प्लस रूट येतं प्रॉपर्टी. मग इथली नंतरची स्टेप सेमच आहे. ऍडिंग 1 अँड 2. I इज इक्वल टू ऍड केलं तर डायरेक्ट स्टेप लिहा. कशात स्टेप वाढवत आहे? क्यूब रूट ऑफ 9 वजा x अधिक क्यूब रूट ऑफ x अधिक 3 भागिले क्यूब रूट ऑफ 9 वजा x अधिक क्यूब रूट ऑफ x अधिक 3 इंटू dx इथं 1 ते 5 तसंच इथं 1 ते 5. कळलं का? आणि नेहमी लक्षात ठेवायचं प्रॉपर्टीवरच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये हे लिहून जातं. एक राहिलं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 5 1 dx. x इंटिग्रेशन तुमच्या पाठ आहे. पावसात काय असतो? x असतं 1 to 5 आहे काय? x असतं. फक्त इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट येत नाही, प्लस c येत नाही, तर त्याच्यासाठी चौकटी करूच. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कसं करायचं इकडं बघा. त्याला अप्पर लिमिट म्हणायला लो. x च्या जागेवर पहिल्यांदा काय द्या 5 आणि वजा x च्या जागेवर काय द्या 1 म्हणजे 5 वजा 4 2 2 आहे 4 upon 2 I is equal to 2 is size. समजलं का? तुम्हाला पहिल्यांदाच उत्तर कळतं. यातनं 5 1 गेला किती राहिले 4 भागिले 2 उत्तर कळते. पहिल्यांदाच उत्तर कळतं. कारण हे हा प्रश्न खूप सोपा आहे. डेफिनेट इंटिग्रेशन. डेफिनेट इंटिग्रेशन टॉपिक तुम्हाला किती मार्कला आहे हो? हा डेफिनेट इंटिग्रेशन टॉपिक किती मार्क? हा 12 मार्क. 12 पैकी 4 संपली. 12 पैकी 4 काय झाली? संपली. 12 पैकी 4 म्हणजे हे फिक्स ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी का इथं लक्ष द्या. 0 to आले तरी घेऊ नका. ह्या दोन्हीपैकी गेल्या वर्षी त्यांनी परीक्षा दिली, त्याला 2 गणित आली ती. पहिल्याने प्रॉपर्टी आली तर दुसऱ्या प्रॉपर्टी. मग तरी सोडवलं तरी एक आणखी मार्क पडतात. आळसच मोठा आहे, करायचंच नाही. सेन्सिटिव्हिटी हा भाग आहे, बाकी काय नाही. आता सगळी उदाहरणं झालेली आहेत तीच येतात. ऐका, आता तुम्हाला नवीन काय शिकवायचं नाही. टॉपिक संपला. फक्त काय येतं ऐकायचं, फक्त काय येतं तर जी बी उदाहरणं असे असतात. म्हणजे मगाशी इंडिपेंडेंटमध्ये घेतले त्याला लिमिट येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणता येईल इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 1/2x - 1 × dx. आता मगाचं 2 मार्कचं उदाहरण घेतलं पण त्याला लिमिट टाकली तर ते डेफिनेटमधलं झालं. लक्षात येते का? गणित तेच येणार, कुठलंही गणित बदलणार नाही. गणित तीच 1/2 क्वाड्रॅटिक रूट दिलं तर तुम्ही फक्त काय करा, I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 1/2x - 1 × dx. इंटिग्रेशन डायरेक्ट मला येतं 2x - 1/2. फक्त जे उत्तर आले त्यातला सी काढा आणि लिमिट टाका ना. तुम्ही इंडेफिनाइटच्याच पद्धतीने सोडवा, फक्त लिमिट टाकत जावा, बाकी संपलं. सी निघून जातं. मी तर म्हणजे इंडेफिनाइट सी आलं की तिथं फक्त चौकटीत करू शकता. संपलं का? अप्पर लिमिट मायनस कॉन्स्टंटला बाहेर घ्यायचं. लॉग ऑफ मॉड ऑफ 2x - 1 × 1 × 2 हे वाढणार, हे वाढणार. अप्पर लिमिट म्हणजे 2, बेदुनी 4 म्हणजे लॉग 3 आलं. ठीक आहे. बेदुनी 4 - 1 म्हणजे 3
आणि इथं काय येणार आहे 1 ठेवलं तर 2 वजा 1 म्हणजे वजा लॉग 1. लॉग 1 ची किंमत नेहमी 0 असते. आन्सर किती येते वजा लॉग ऑफ 3. हे पाहिजे असेल तर लॉग ऑफ 3⁻1/2 म्हणजेच लॉग ऑफ √3 असं लिहू. हे सोडवलं तर पैकीच्या पैकी मार्क इकडे करायचं. कुठल्याही संख्येचा 1/2 मध्ये किती असतं वर्गमूळ असतं. काय असतं वर्गमूळ असतं म्हणजे स्क्वेअर रूट असतं. हे पण डोक्यात ठेवा. येते लक्षात. जरा थोडंसं तुम्हाला आणखी एक पार्ट तुम्हाला ताप देणार आहे तो म्हणजे सबस्टिट्यूशन जे असतं. सबस्टिट्यूशन मध्ये जर तुम्हाला इकडे लक्ष द्या. सबस्टिट्यूशन मध्ये जर तुम्हाला असं म्हणतील एखाद्या वेळेस इथं लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 1/(cos + 2 cos x. ट्रिग्नॉमेट्रीला लिमिट दिलं नको घ्यायला लिहूच नका. मी असंच ठेवलं बघा 1/(1 + cos 2x. परवा फॉर्म्युला दिले ते 5 ने 1 + cos 2x म्हणजे 2 cos 2x. 2 cos 2x इंटू कॉन्स्टंटला बाहेर काढलं 1/(cos 2x इंटू dx. 1/(cos 2x म्हणजे काय रे sec 2x इंटू dx. आता लिमिट टाकली जाते 0 to π/4 0 to π/4 0 to π/4. गणित सोडवलं साध्या पद्धतीने शेवटी 1/2 इंटू tan x 0 to π/4. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय येते tan π/4 मायनस tan 0. मग 1/2 tan π/4 किती असतो 1 वजा 0 म्हणजे 1/2. समजते. मला 1000 गणित दिले तरी 1000 सोडवत. ज्याला इंडेफिनाइट जमतं तर डेफिनाइटला काय घ्यायची गरज नाही. मी शेवटचा पार्ट एक सबस्टिट्यूशन तुम्हाला पाहिजे ते बघितणार आहे. सबस्टिट्यूशनला इथं लक्ष द्या. मी डबलचं एक्झाम्पल सबस्टिट्यूशनचं सोडवतो. डबल ऐका. मगाचं फिक्स सबस्टिट्यूशन नंतर त्यातलं गणित येणार आहे. डेफिनेट नाही आलं तर इंडेफिनेटचं उदाहरण येणार. सांगता का मला एखादं डबलचं सांगा. डबलचं अरे हाफ डबल स्क्वेअर सबस्टिट्यूशन मध्ये जावा. घेतले आपण 1/(3 + 2 cos 2x. तर पहिले मी सायन्सच घेतलं. लिमिट सांगा की इंटिग्रेशन डेफिनेट सांगा. बदली ना लिमिट. लिमिट लिहितो काय लिहितो 0 to ऐका 0 to. आता 0 to π/5 मध्ये प्रॉपर्टी पण वापरू शकता. तिकडे जाऊ पडतो. हे फिक्स सबस्टिट्यूशन वरचं आहे. तिकडे ते घ्या. इथं लक्ष द्या. सबस्टिट्यूट करा डायरेक्ट. सबस्टिट्यूट tan x = t. इथं लक्ष द्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर काय येईल इथं डिफरन्शिएट म्हणायचं नसतं. वी गेट डायरेक्ट फिक्स सबस्टिट्यूशन. cos 2x ची किंमत किती रे बाबा 1 - t² + t². dx ची किंमत काय dt/1 + t². आणि इथं जो पार्ट वाढतो तो काय लिमिट चेंज होतात. if x = 0 then t = tan 0 = 1. tan 0 = 0. इथं π/4 काय करा π/4. आणि if x = π/4 अप्पर लिमिट then t = tan π/4 आणि tan π/4 ची किंमत 1 असते. गणित काय हे लक्षात राहत नाही. डेफिनेट इंटिग्रेशन मध्येच असलेली लिमिट चेंज होतात. ते टाकतो कशामध्ये टी चे टी बरोबर डायरेक्ट.
कळतंय. आणि गणित काय तयार होतं बघा, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 होतं. 0 to पाय बाय 2 0 to 1. बाकी काय प्रश्न नाही. 1/3/1 plus 2 into 1 minus t square upon 1 plus t square into 2 फक्त dt upon 1 plus t square. कळलं का? लिमिट चेंज होतात हे दाखवायचं होतं मला ट्रिग्नोमेट्री. कुठंही येते लक्षात, व्यवस्थित काम करा. मग ते मगासारखं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करायला 0 to 1. 1/3 अधिक 3t वर्ग अधिक 2 वजा 2t वर्ग भागिले 1 अधिक t वर्ग इंटू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. उलटून गुणून गेलं की हे 1 प्लस t स्क्वेअर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 प्लस t स्क्वेअर वर गेलो. 3t वर्ग मधून 2t वर्ग गेलं, फक्त t वर्ग राहिलं. 3 आणि 2 5 राहिलं आणि 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर राहिलं. हे निघून घालवायला पाहिजे. i इज इक्वल टू 0 to 1 अपॉन t स्क्वेअर प्लस 5 इंटू dt एवढं झालं. कळलं का? मनातून घेतलं पण सुंदर गणित आहे. फॉर्म्युला मला वापरायचे i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 अपॉन t चा वर्ग अधिक रूट 5 चा वर्ग इंटू dt. लिमिट आहे, लिमिट असू दे ना. लिमिट हे तर लेट जाणार डेफिनेट नाही. आणि नसू दे याचं लिमिट उत्तरात लिह ना, सी काढून. i इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5 इंटू tan इनवर्स ऑफ रूट t अपॉन रूट 5. फक्त इथं चौकटी करून टाकायचं नाही. कळलं का? हे येतच होतं की मागाशी प्लस सी चौकटी करून टाका. अप्पर लिमिट मायनस 1 अपॉन रूट 5 इंटू tan इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 5 तिच्या जागी मायनस 1 अपॉन रूट 5 इंटू tan इनवर्स ऑफ 0. कारण 0 भागिले रूट 5 म्हणजे 0 आणि tan इनवर्स ऑफ 0 ची किंमत 0 असते. त्यांचं एवढं कळलं. tan इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू 0. दॅट्स इट. सिलेबस संपलेला आहे. डेफिनेटची प्रॉपर्टीचं एक्झाम्पल तुमच्या हाताखालचं असतं. बाकी इनडेफिनेट करा, ऑप्शन खूप असतात आणि आपण तर 100% संपवलंय. रिव्हिजन होती, पटपट टॉपिक. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं तरी लक्षात येईल की आपण काय अभ्यास करायचे. शेवटचा पार्ट आहे तो तुमच्या ह्याच्या असाइनमेंटमध्ये नाही. 3 आजचं काहीच नाही असाइनमेंट. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन फक्त होतं. बाकी सगळं आजचं जे आहे 2 मार्कची अल्जेब्रिक रूल्सवरची ट्रिग्नोमेट्रीची उदाहरणं ती सगळी वेगळी आहेत.